ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील असतील आयोजकाच्या भूमिकेत, फिरोज शेख साहेब असतील, तदनंतर साजिदबाई रईस, ही त्रिमूर्ती आपण पाहतो. त्यांच्या माध्यमातून स्वप्नातून साकारलेली स्पर्धा सत्यात आणण्याचं काम केलं गेलं आहे. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सुपर 6ची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर 3 ऑफिशियल पंच आपण पाहू शकता. फिरोज खान सर असतील मॅन फ्रॉम कल्याण, त्यांच्या साथीनं निरंजन सावंत सर असतील, जहीर खान सर असतील, ही त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या भूमिकेत. त्यानंतर आमच्या कॉम्बॉक्समध्ये आज खऱ्या अर्थात 4 समालोचक आपल्याला पाहायला मिळतील. मग रोशनदादा संते असतील मॅम फ्रॉम घारिवली, त्यांच्या साथीनं योगेश मडवी सर असतील मॅम फ्रॉम सिद्धी करवले, आणि त्यानंतर तुषार शिंदे सर मॅम फ्रॉम बदलापूर, आणि मी राहुल चव्हाण मॅम फ्रॉम बदलापूर माणकिवली. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय. आजची पहिलीच लढत आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थात विचार केला तर फायनलचा दिवस. एका बाजूला मुंबई 11 कुंदे, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव, भूषणदादा रोणे, आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतो मुंबई 11 कुंदे. त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच आपण पाहू शकता नेव्हिटेक रायडर संघ आपल्याला पाहायला मिळतो. रवी बेलमकर सर असतील आणि नरेशजी सावंत सर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकला होता मुंबई 11 कुंदे टीमने, आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय त्यांनी स्वीकारला. पारंपरिक निर्णय त्यांच्या माध्यमातून तो मात्र स्वीकारण्यात आला, आणि आता यावेळेस मात्र आमंत्रित केले टीम नेव्हिटेक रायडर संघाला फलंदाजीसाठी. सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अल्तमस असतील, आणि त्याच्या साथीनं हेमंत म्हात्रे मॅम फ्रॉम गौरीचा पाडा, येस गौरीपाडा, आणि गोरदाची मार्कवरती गोरदा सज्ज होतो अप्पू कुंगले. नक्कीच अप्पू कुंगले म्हटलं तर राया टीमसाठी सातत्याने खूप चांगला खेळ त्याचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आज पुन्हा एकदा इथून मात्र विश्वास दाखवला आहे गोलंदाज अप्पूवरती भूषणदादा रोहणे यांनी. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या कॉम्पिटिटिव्ह बॉक्सकडनं. दोन्ही टीमला आयोजकाच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लगेच सामना सुरू होईल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. यस, अंपायर सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले. गोरदास सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अप्पू स्टॅकिंग वरती डावकुर आदाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. डावकुर आदाच्या फलंदाज साधण्याने विध्वंसक फलंदाज जाणले जातात, परंतु आज कशा प्रकारचा खेळ करतील हे देखील पाहण्याजोगे असेल. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं फिरकी घेऊन निघून गेला यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु यष्टीरक्षक देखील चकला होता. चेंडूला उचलून फेक करतील दरम्यान कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती होते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना अप्पूला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. राईट हँड राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मागील बॉलवरती देखील तोच फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मोठी चेस होती क्षेत्ररक्षकाला, परंतु त्यांना भेदून दुभागून चेंडू निघून गेला सीमा पार. पहिला चौकार. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतो. नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. नक्कीच आमचे प्रोपायटर असतील तेजस भोईर मॅन फ्रॉम मानेरे. मानेरे संघासाठी कित्येक वर्ष फिरकीचं आक्रमण आपण पाहिलं असेल, परंतु आज या कल्याण नगरीमध्ये नक्कीच क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू जाऊन शरीरावरती अडदळला, आणि यावेळेस चेंडू होते डॉट. एक तीर तो एक मेरी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतो, कारण पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती चौका ठोकला, आणि आता तिसऱ्या बॉल पुन्हा एकदा डॉट येत असताना चांगली गोलंदाजी. 4 धावा स्कोरबोर्डवरती. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा आता चेंडू चालला यावेळेस कव्हरच्या दिशेला उचलून फेक केली होती, परंतु थोडासा वाईड आला. यष्टीरक्षकाला देखील उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला. दरम्यान एक चिकी सिंगल. एका सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल हलवारपणे पुढे जात असताना 5 आकड्यावरती. आमचे साथी स्कोरर समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ज्यांना सातत्याने म्हटलं जातं ते आमचे थॉमस सर असतील. त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जातं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. कारण ज्यावेळेस स्कोरर आमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवतात ना, त्यावेळेस आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवत असतो, आणि त्यामुळेच ही काय समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून स्कोररला म्हटलं जातं. गोरदास अप्पू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती चांगली कामगिरी करत असताना यावेळेस मात्र अँगल चेंज केला.
आधी राईट आर्म राऊंड द विकेटने आले होते, परंतु आता यावेळेस अँगल चेंज करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने करत असता यार अप्पू. यावेळेस देखील डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता, फक्त चेंडूला इथून मात्र दिशा दिली. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, उत्तम फेक करतील दरम्यान सिंगल. नक्कीच आमचे रोशनदादा संत देखील या स्पर्धेचा या मॅचचा मनमुराद आनंद लुटत असतात, कारण मुंबई 11 कुंदे संघ म्हटलं तर त्या संघामध्ये मेंटरची भूमिका ते देखील बजावतात. नक्कीच स्क्वॉडमध्ये देखील आहेत आणि ते देखील स्पर्धा आता ही मॅच एन्जॉय करत असताना गुरुदास यार. अजून एक चांगला फटका पार मारतो, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू मात्र अलोंग तो कार्पेट चाललाय, सीमा रेषेच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. 4 चौकार. शेवट गोड करत असताना शेवटच्या बॉलवरती देखील चौकार ठोकला आहे आणि चौकारच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस पुढे जात असताना 10 या आकड्यावरती डबल डिजिटमध्ये. नक्कीच रोशनदादा संते म्हटले तर तरी या मॅचचा आनंद घेत असतील, परंतु आता त्यांना वाटत असेल कोणते संघ जिंकला तर बरा होईल, कारण त्या मॅचमध्ये ते खेळतात. परंतु ज्यावेळेस मायक्रोफोन त्यांच्या हातामध्ये येईल त्यावेळेस त्यांना सर्व संघ समान असतील, कोणतीही बाजू घेणार नाही यातील मात्र शंका नाही आहे. कारण सातत्याने कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील समालोचन शिकत आलो आणि त्यांचा नेहमीच आमच्या डोक्यावरती देखील हात असतो, ते आमचे रोशनदादा संते आणि त्यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होते, षटक क्रमांक 2 भूषण शेलार. कुंदे टीमचं देखील हे एक मोठं नाव आहे. सातत्याने भूमी 11 कुंदे संघ बदलापूर विभागामध्ये देखील नेहमीच मोठ्या गटातून खेळत असतो, त्यावेळेस देखील भूषण शेलारची कामगिरी गोलंदाजी असो फलंदाजी असो नेहमीच चांगली राहते. परंतु आज देखील पुन्हा एकदा भूषणदादा रोणे यांनी विश्वास दाखवला आहे, तो म्हणजे गोलंदाज भूषणवरती. परंतु त्या विश्वासावरती आता त्याला देखील सार्थ व्हावं लागेल. 6 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 2 ओव्हर पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतील. P1चं षटक हाताळलं अप्पूनं, 10 धाबा खर्च केल्या, गोलंदाजी खूप चांगली झाली होती, परंतु दुसऱ्या बॉलवरती आणि शेवटच्या बॉलवरती 2 चौकार आले, त्यामुळे टीमची टोटल 10 या आकड्यावरती. गोलंदाज आता पुन्हा एकदा सज्ज होतं, यावेळेस भूषण बॉलिंग ट्रॅकवरती, स्टार्किंग एंडवरती हेमंत. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही आहे, चेंडू निघून गेला यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. मागील ओव्हरचा विचार केला तर डॉट बॉलने सुरुवात केली होती अप्पूने, परंतु यावेळेस देखील विचार केला तर भूषणने देखील त्याच प्रकारची सुरुवात केली आहे. अप्पूच्याच पायावरती पाऊल ठेवून आता तो देखील गोलंदाजी करत असताना, परंतु दुसऱ्या बॉलवरती मागील ओव्हरमध्ये चौकार आला होता, या ओव्हरवरती काय येईल हे देखील पाहण्याजोगी असेल. गोलंदाज यार भूषण, राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला पार मिळतोय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तयार होता, उचलून फेक करेल दरम्यान सिंगल मिळेल. सिंगल डबलला देखील महत्त्व दिले जाते, कारण नक्कीच हेमंतला देखील माहीत द्या चौकार षटकार मारूनच आपण एक चांगली टोटल बनवू शकत नाही, तर सिंगल डबलला देखील महत्त्व द्यायला हवं, कारण क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून ज्याला म्हटलं जातं ते सिंगल डबल, आणि सिंगल डबल आहे तो मात्र प्राधान्य देत असताना टीमची टोटल एका धाब्याच्या साथीनं आता पुढे जात असताना 1 11 11 धाबा स्कोर कार्डवरती थोडीशी संत वाहते इंद्रायणी अशी सुरुवात करत असताना यावेळेस टीम नेव्हिटेक रायडर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्लो बट स्टडी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज भूषण पुन्हा एकदा सज्ज होतं बॉलिंग ट्रॅकवरती, यावेळेस पुन्हा एकदा एक विस्फोटक फलंदाज ट्रॅकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही आहे. टप्पा पडल्यानंतर यावेळेस चेंडू मात्र पुन्हा एकदा निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नॉट बॉल. पंचाकडे कटाक्ष टाकला गेला होता यावेळेस फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु पंच आमचे भीष्मासारखे ठाम उभे, कोणत्याही प्रकारचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आला नाही आहे आणि चेंडू आला डॉट. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि आता तिसरा बॉल देखील पुन्हा एकदा डॉट येतोय. कमबॅक करत असताना गोलंदाज भूषण लावून पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग आणि मिस, या संपार सिग्नल व्हाईट बॉल. नक्कीच गोल गिरकी घेतली होती, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, जर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर हा चेंडू खूप दूरवरून आणावा लागला असता, परंतु संपर्क नाही आहे. परंतु आता इथून जर विचार केला तर थोडीशी लाईन भरकडतोय गोलंदाज भूषण आपल्याला पाहायला मिळतो. भूषण शेलार
एक धाव आली. एका धावेच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना यावेळेस 12 या आकड्यावरती 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 3 चेंडू इथून मात्र आपण पाहू शकता शिल्लक असतील या ओव्हरमधील. हाफ ट्रॅकवर आपण आता यावेळेस पॉईंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा इथून मात्र संपर्क व्यवस्थित नाही आहे आणि चेंडूला डॉट. कमबॅक करत असताना नक्कीच भूषणदादा रोहणेने दाखवलेला विश्वास. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती चांगली कामगिरी करत असताना येस नक्कीच यंदाच्या हंगामाचा जर विचार केला तर भूषण शेलार मी आधीच म्हटलं होतं एक मोठं नाव आहे. कारण जी ओमसाई कांसाई आयोजित डोकेची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये देखील मॅडम षटक याच गोलंदाजाने हाताळलं होतं आणि त्यानंतर यस नक्कीच चॅम्पियनशिप देखील पटकावली होती. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मुंबई 11 कुंदे या टीमने पटकावलं होतं. परंतु तदनंतर जर विचार केला तर मोहने नाईटची स्पर्धा देखील मॅडम षटक जर कोणी फेकलं असेल तर भूषण शेलार हे नाव आम्ही आवर्जून घेतो आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये देखील पटकावलं होतं. म्हणजे मुंबई 11 कुंदे संघ म्हटलं तर यंदाच्या सीझनमध्ये अतिशय इन्फॉर्म संघ होता. षटक क्रमांक दुसरं झालं संपन्न. पॉवर प्लेचं पिटूचं षटक देखील संपन्न झालं आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्डवरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 12. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना यावेळेस आपण पाहतोय गुरदास भूषण. बारा धावा स्कोर कार्डवरती. येस नक्कीच अल्तमस हे तुम्हाला बाद झाला होता. त्यानंतर जर विचार केला तर नेट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विशालला आपण पाहतो नेट नंबर 3 वरती. अजून एक डवकूर रथाचा फलंदाज आपण पाहतो यावेळेस. परंतु पॉवर प्लेच्या 2 षटक इथून मात्र समाप्त झाले त्यामुळे सर्कलची पाबंदी यस शेवटचा चेंडू होता माफी असावी. लाऊड अपील झाली मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद असेल का. यस फलंदाज बाद. असेल फलंदाज बाद आहे की नाही कारण नक्कीच संशय नोंदवला गेला. तिसऱ्या पंचाचं काम देखील आता वाढलं असेल. 2 ओव्हर समाप्त झालेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहू शकता यावेळेस स्कोरबोर्डवरती 12 धावा आहेत परंतु यस फलंदाज बाद. अजून एक धक्का लागेल. षटक क्रमांक दुसरा झाले संपन्न आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल यावेळेस फक्त आणि फक्त 12 धावा. यस टीजे येस नक्कीच डेची स्पर्धा आपण एन्जॉय करतो आणि भरपूर उन्हाचा तडाखा देखील आपण पाहतो. परंतु 4 दिवसामध्ये ज्याची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे ड्रिक्समॅनच्या भूमिकेत जो सातत्याने जात असतात ते नक्कीच आमचे फैजान शेख असतील. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करू कारण अतिशय पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. 4 दिवसामध्ये ड्रिक्समॅनची भूमिका ते देखील अदा करतात. त्यांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करू. बॉलिंग ट्रॅकवरती गोरदास सज्ज होता. यस दिगेश मात्रे स्टॅकिंग वरती फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेस स्टॅकिंग वरती फलंदाज दिगेश. यस बॉलिंग ट्रॅकवरती अप्पू पुन्हा एकदा इथून मात्र अप्पूवरती विश्वास दाखवला. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो. अप्पू कोंगले बॉलिंग ट्रॅकवरती.
यापुढे देखील ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न, पंचाचा बोट आकाशाकडे धक्का, अजून एक लागेल. फलंदाजी करत असताना टीम नेव्हिटेक रायडर्स संघाला फलंदाज दिगेश बॅक टू द पवेलियन. तर याच दरम्यान फुरकानजी पावले साहेब राया यांचं देखील इथे मात्र शुभागमन झालं. त्यांचं देखील कल्याण प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. साहेब आपण आलात आमच्या व्यासपीठावरती, आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. न्यू बॅट्समन मैदानात मी दाखल होतोय. नेट नंबर 5 वरती मयूर. संघ कुठेतरी आता अडचणीत सापडला आणि आता मयूरला देखील चांगली कामगिरी करावी लागेल, कारण सलामी आलेली जोडी इथून मात्र अल्तमसल बाद झाले. तदनंतर जर विचार केला तर विशाल बाद झाला, परंतु आता यावेळेस दिगेश देखील शून्यावरती बाद होत असताना न्यू बॅट्समॅन यावेळेस मयूरला आपण पाहतोय नेट नंबर 5 वरती आणि त्याच्या साथीने यावेळेस हेमंत मात्र जो सलामीला आला होता तो अजून मैदानाच्या आतमध्ये खेळतो. ही जमेची बाजू असेल. ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू चालला यावेळेस बॅकवर्ड स्कोरलेगच्या दिशेला. उत्तम फेकच्या दरम्यान पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना यावेळेस 13 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त 10 धाबा खर्च केला, परंतु पुन्हा एकदा विश्वास दाखवला होता भूषण शिलारवरती आणि त्याने देखील फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केला. त्यामध्ये देखील एक धाव नक्कीच वाईट स्वरूपात मिळाली होती, परंतु आता जर विचार केला तर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अप्पूवरती विश्वास दाखवला आहे आणि अप्पू देखील आता मात्र चांगली कामगिरी करत असताना इथून जर विचार केला तर फक्त 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात आणि तदनंतर जर विचार केला तर एकही षटकार किंवा एकही चौकार पाहायला मिळाला नाही आहे. परंतु आता यावेळेस अप्पूच्या अगेन्स्ट एक धाव तर एकेडली आहे, परंतु इथून स्टार्टिंग एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज हेमंत. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फक्त बरोबर प्रेक्षक बॉल निघून चालला यावेळेस हवीच्या आटामध्ये सॉरून डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषा पार षटकार. षटकार आला. षटकाराच्या साथीने आता टीमची टोटल उंच भरारी घेत असताना हेमंतच्या बॅटमधून षटकार आला. पुन्हा आता यावेळेस डिपेसी पवित्रा घेतला होता. हीच तर मोठ्या खेळाडूची ओळख आहे. ज्यावेळेस चेंडू खराब होता त्यावेळेस षटकार टोकला, परंतु आता इथून मात्र चांगला चेंडू होता त्याला सन्मान दिला आणि इथून मात्र एक धाव एकवडली आहे. एका धाबेच्या साथीने आता टीमची टोटल हलवारपणे पुढे जात असताना यावेळेस 20 या आकड्यावरती गरज होती षटकाराची आणि तो षटकार आला आणि तदनंतर इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अप्पोला एकदा बेकवले 20 धाबा स्कोर कार्डवरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता नक्कीच संघाचे पुरस्कार ते भूषणदादा रोहणे जे फायलेकच्या क्षेत्रामध्ये होते, परंतु षटकार आल्यानंतर लगेच जागा चेंज केली. आता मात्र मिडऑफच्या क्षेत्रामध्ये आपण त्यांना पाहू शकता. एक जबरदस्त खेळाडू, जबरदस्त क्रिकेटर, सातत्याने क्रिकेटवरती भरपूर प्रेम त्यांचं आपण पाहत असतो. आणि तदनंतर जर विचार केला तर भूमी 11 मांडा संघ म्हटलं तर आमचे कल्याण क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांचं नाव देखील आम्ही आवर्जून घेत असतो, कारण क्रिकेटवरती भरपूर प्रेम त्यांचं देखील आपण पाहिलो आहे. चेंडूला डॉट कमबॅक करत असताना यावेळेस अप्पूला आपण पाहतो. डावकुराचा फलंदाज यावेळेस मयूरला बीट करत असताना अजून एक चेंडू डॉट आला. कमबॅक करत असताना नक्कीच गोलंदाज अप्पूला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती
बाद झाल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तदनंतर एक षटकार आला, एक सिंगल आली, पुन्हा एकदा यावेळेस डॉट बॉल आला. डीपमध्ये क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळतो. एका टप्प्यावरती उत्तम फेक करेल दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना यावेळेस 22 या आकड्यावरती नक्कीच आमचे ड्रिंक्समॅन आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये लगेच त्यांना देखील माहिती आहे षटक क्रमांक तिसरे इथून मात्र समाप्त झालेत आणि ते देखील रेडी होते. जसा तिसरा चेंडू शेवटचा चेंडू इथून मात्र पडला तसे लगेच ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. येस डीजे. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण शेलारवरती विश्वास दाखवला, ज्यांनी षटक क्रमांक दुसरा हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 2 धाबा त्यांनी खर्च केला होता, परंतु आता षटक क्रमांक 4ची जबाबदारी पुन्हा एकदा यावेळेस भूषण शेलारच्या खांद्यावरती दिली आहे. या ओव्हरमध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल हे देखील पाहण्याजोगे असेल, कारण समोर जर विचार केला तर हेमंत म्हात्रेसारखी चुनौती असेल. गौरीपाडा संघासाठी सातत्याने जबरदस्त खेळ राहिला आहे. एक मोठं नाव आपण पाहू शकता कल्याण क्रिकेटमध्ये. विचार केला तर कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये सातत्याने हेमंत म्हात्रे हे नाव आवर्जून घेतलं जातं गौरीपाडा संघासाठी, परंतु आज इथून जर विचार केला तर नक्कीच अस्तित्वाची लढत असेल, कारण इथून जर परास्त झाले तर नक्कीच स्पर्धेच्या बाहेर व्हावं लागेल, परंतु इथून जर विजय झाले तर एखाद्या पारितोषिकाचे नक्कीच हकदार होतील, यात मात्र शंका नाही आहे. स्टॅकिंग नंबरवरती ज्याच्या बॅटपर्यंत षटकार आले तो हेमंत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो, परंतु समोर विसरून चालला नाही आहे. गोलंदाज ज्याने फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या आहेत तो भूषण. पहिलाच बॉल यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूला वळण घेऊन चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. डीजे मास्टर विनंती असेल थोडंसं वॉल्यूम द्या. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या साथीनं आता आपण पाहू शकता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना, कारण षटक क्रमांक दुसरा हाताळलं होतं त्यावेळेस देखील डॉट बॉलच फेकला होता आणि षटकाची सुरुवात केली होती. यावेळेस फटका चांगला पार मिळतो, इनफिल्डच्या वरून उडवला आहे. 2-2 क्षेत्रासाठी चेंडूच्या मागे पाठमोर आहे. भाग मिल्का भाग ही परिस्थिती होती, परंतु चेंडू मात्र निघून गेला आहे. डी बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये सीमा पार. 4 चौकार. डीजे मास्टर आपण पाहू शकता डीजे सचिन यांच्या माध्यमातून 4 दिवस या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी. क्रिकेट विथ संगीत हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि आजच्या दिवसामध्ये देखील आमच्या आवाजाची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते, त्यांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करू. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने आता टीमची टोटल वेगाने पुढे जात असताना यावेळेस 26 या आकड्यावरती अजून एक ऑन साईडला पटका चांगला पार मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त बनून राहिले, प्रेक्षक चेंडूपत्र निघून झाला आहे. व्हाईटिश लॉंगच्या क्षेत्रामध्ये फलंदाज हेमंत म्हात्रेच्या बॅटमधून हा धमाका. बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क. षटकार. चौकार आणि एक षटकार आला, परंतु या षटकाराच्या मदतीने आता मात्र आपण पाहू शकता रोशनजी संते सरांच्या लगील चेहऱ्यावरती थोडीशी चिंता आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यांचा संघ खेळतोय.
हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून उडवलाय. दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाठमोरे. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. उचलून फेक करतील दरम्यान 2 धाबा एकवट जातील. 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल यावेळेस वेगाने पुढे जात असताना 34 या आकड्यावरती टॉप गिअरवरती फलंदाजी करत असताना, कारण हेमंतला देखील माहिती आहे षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली आहे आणि इथून जर 6 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 60 ते 65 धावा आपल्याला उभारावं लागतील, कारण समोर एक ताकदीचा संघ खेळतो आहे. मुंबई इंडियन्स कोणते संघ आपल्याला पाहायला मिळतो. 2 धाबा एकवटल्या. 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल 34 या आकड्यावरती लॉस ऑफ 3 विकेट. हेमंत म्हात्रेला आपण पाहू शकता सलामीला का आलोय याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मात्र मैदानात तो देखील देतोय. यावेळेस देखील फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाला संभ्रमात टाकणारा चेंडू होता, कारण टप्पा पडला आणि चेंडू मात्र सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. कमबॅक करत असताना यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय भूषण. षटक क्रमांक 2 फक्त 2 धावा परंतु आता जर इथून विचार केला तर थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत परंतु 12 धावा त्याने देखील खर्च केल्या. ऑन साईडला स्टेअर केला चेंडू मात्र चालला अराउंड द कार्पेट. यावेळेस देखील 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील नाही आहे, कारण हेमंत म्हात्रेला देखील आता स्ट्राईक हवी असेल, कारण टॉप गिअरवरती त्यांनी देखील फलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 14 झाले संपन्न आणि 4 षटकांच्या अंती टीमची टोटल यावेळेस स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 35 धाबा. 4 षटक संपलेत. 4 षटकाच्या अंती टीमची टोटल 35 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. आणि खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कल्याण प्रीमियर लीग KPL सीझन 1 आपण एन्जॉय करतोय. नक्कीच त्रिमूर्ती आपण पाहू शकता. मग कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील असतील, फिरोज शेख साहेब असतील, साजिदभाई रईस साहेब असतील, या त्रिमूर्तीच्या माध्यमातून स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळते. यस, नक्कीच मैदानात थोडीशी चर्चा होईल. तोपर्यंत आपण जाऊया DJ सचिनकडे. धन्यवाद. नक्कीच अग्रिकोलांची कुरसोमेनी आई एकविरेचं संगीत आपण ऐकत होतो DJ सचिनच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट DS स्पोर्ट्स. दोन टीमच्या कॅप्टनना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला जगन्नाथ पाटील यांचा भूमी 11 मांडा, तर दुसऱ्या बाजूला DS स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण या. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. येस, बॉलिंग ट्रॅकवरती रोशन घायालला आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 आणि संघनायकाने जबाबदारी दिली रोशनवरती. समोर पुन्हा एकदा आपण पाहू शकता सलामीने आलेला फलंदाज हेमंत. गुरदास तयार, राईट ओव्हर द विकेट. ऑन साईडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यस, लाईटने आता मात्र भरकडला. अगदी लेग स्टिकच्या बाहेर चेंडू टप्पा पडला निघून गेला यष्टीरक्षक हातामध्ये, परंतु अंपायरनं लगेच दंडित केलं. एक्स्ट्रा रूपात एक धाव मिळेल आणि आता एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 36च्या आकड्यावरती 35 धावा होत्या 4 ओव्हरच्या अंती, परंतु आता यावेळेस एक्स्ट्राच्या रूपात एक धाव मिळाली आणि यावेळेस 36 धावा. फोटोस होता ऑन साईडला, पटका चांगला पार मिळतो. गॅपमध्ये खेळले, डीपमध्ये क्षेत्ररक्षक 2 आले होते, परंतु त्यांच्या अवाकाच्या बाहेर जी दरी होती त्या दरीला भेदून तो बागून चेंडू निघून घेतला आलाय. सीमा पार 4 चौकार. होती दोन्ही हातांनी स्वीकारली आणि 4 धाबा वसूल केल्या आणि आता 4 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस 40 या आकड्यावरती 60 ते 65 धावा जर बनवल्या गेल्या तर या बासमध्ये नक्कीच रंगत वाढेल, मजा येईल. हाफ ट्रॅकर अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. आता मात्र इलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. चेंडू बराच काळ हवामध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक हाताचा पिसारा तो फुलवला, झेल तर टिपला, परंतु फरदास बाद असेल की षटकार. या संपार सिग्नल 6 रन.
मी कौतुक करेल नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाचं संकेत दळवीचं, कारण झेल त्याने टिपला होता परंतु कोणत्याच वाट पाहिली नाही आणि लगेच त्याने तुम्हाला षटकार दिला. हीच तर खेळाडू वृत्ती आहे मित्रांनो. गुरुदास तयार, अजून एक चांगला फटका बाहेर मिळतोय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आता मात्र कोणत्याही प्रकारची चुकी नसणाऱ्या हाताचा पिसारा फुलवला आणि झेल इथून मात्र टिपला. पूर्णपणे चेंडू हातामध्ये सामावून घेतला, धक्का मोठा लागेल. यावेळेस फलंदाजी करणाऱ्या नेव्हिटेक रायडर्स टीमला फलंदाज हेमंत मात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का लागला यावेळेस नेव्हिटेक रायडर्स संघाला, कारण हेमंत मात्र जो मैदानाच्या आतमध्ये सलामीला दाखल झाला होता, चांगला खेळ त्याने देखील केला आणि आता नक्कीच जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम देखील केलं. आधीच्या बॉलवरती देखील झेल टिपला होता परंतु सेफ होते, षटकार आला होता. परंतु यावेळेस परत बाद झालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नेट नंबर 6 वरती चेतन डोनेला आपण बघतोय स्टार्टिंग इन वरती. गुरुदास पुन्हा सज्ज होईल, बॉल ट्रॅकवरती रोशन. चांगला फटका पार मारतोय, चेंडू चालला यावेळेस मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. डीपमध्ये चुकी झाली होती परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळाला. उत्तम फेक करतील, दरम्यान 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावाचं माणूस होतं परंतु धाडच नव्हतं. ओझरूच्या माध्यमातून तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता परंतु लगेच बॅकअप चांगला मिळाला. उत्तम फेक करतील, दरम्यान 2 धाबा सहजरित्या कंप्लीट आणि आता 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल 48. 48 धाबा स्कोर कार्डवरती. गोलंदाज रोशनला आपण पाहतो, रोशन घायाल चांगली कामगिरी करत असताना, कारण पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती क्विक रिप्लाय. गोलंदाज बाद केलं आणि आता ही दुहेरी धाव. 4 चेंडू इथे मध्ये समाप्त झाले. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. षटक क्रमांक 5 आपण पाहतो. चांगली कामगिरी आता रोशन देखील करत असताना, परंतु न्यू बॅट्समन जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे नक्कीच चेतनला आपण पाहतो, त्याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 60 ते 65 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील, कारण समोर एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार, रोशन ओव्हर द विकेट. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फर्स्टला डीपमध्ये क्षेत्ररक्षक जज करत असताना यापुढे देखील कोणत्याही प्रकारची चुकी नसणाऱ्या दूरवरून इथून मात्र धावत पळत पोहोचले होते आणि यावेळेस मात्र झेल टिपलाय. कृष्णा केने होते मॅम फ्रॉम निंबवली आणि त्यांच्या माध्यमातून मात्र सुरेख झेल टिपला गेलाय आणि फलंदाज चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच आताच झेल टीमला आमचे कृष्णा केने सर असतील मॅम फ्रॉम निंबावली, सातत्याने पंचाच्या भूमिकेत देखील कामगिरी खूप सुरेख असते, परंतु आज या संघाचे कॅप्टन आहेत. नक्कीच आपण पाहू शकता जबरदस्त झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेला. न्यू बॅट्समन मैदानाच्या दाखल होता युनिट नंबर 7 वरती हर्षद. 7व्या क्रमांकावरती यावेळेस हर्षद मैदानाच्या दाखल झाला. 1 to go, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गुरुदाज रोशन घायाल एक चौकार एक षटकार आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करतोय गोलंदाज. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय. एका टप्प्यावरती फील्ड करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु यावेळेस दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला फीड केला. उत्तम फेक करेल, दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल 50 धावा इथून मात्र कंप्लीट होत आहेत नेव्हिटेक रायडर्स संघाच्या आणि षटक क्रमांक 5 इथून मात्र संपुष्टात आले. 5 षटकाच्या अंती टीमची टोटल फलकावरती 50 धावा, लॉस ऑफ 5 विकेट.
शेवटचं षटक स्लॉगरचे षटक हाणामारीचे षटक बॉलिंग ट्रॅकवरती योगेश भोईर मेंबर वरप वरप संघासाठी सातत्याने खूप चांगली कामगिरी असते, परंतु आज इथून मात्र भूमी 11 कुंदे संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल, कारण शेवटच्या ओव्हरचा जर विचार केला तर इतक्या कमी धाबा तिथे तितके इथून मात्र फायदेमंद असेल, कारण 50 धाबा 5 ओव्हरच्या अंती नोंदवल्या गेल्या. 2 ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त 12 धाबा होत्या, परंतु इथून जर विचार केला तर 3 ओव्हरमध्ये 38 धाबा जवळजवळ बनवल्या गेल्या टीम नेव्हिटेक रायडर्स संघाच्या माध्यमातून. शेवटचं षटक हाणामारीचं षटक गोलंदाज योगेश आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होता, परंतु त्याच्यासमोर तितक्याच ताकदीचा फलंदाज इनेट नंबर 5 वरती आलाय मयूर. पहिलाच बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, बोटं विखुरली होती, फिंगर रोल केली होती आणि टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय, कारण चेंडू देखील तितका सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला वळत घेऊन चेंडू निघून गेला. यावेळेस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलने स्पेलला सुरुवात करत असताना यावेळेस जर विचार केला तर 3 गोलंदाजांनी तुम्हाला डॉट बॉलला स्पेलला सुरुवात केली आहे. मग अप्पू असतील, त्यानंतर भूषण असतील आणि आता यावेळेस गोलंदाज आपण पाहतो योगेशला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले, दांडी उडवली आहे, लेग स्टिक वाकवली आहे, धक्का अजून एक लागेल. इनेट नंबर 5 वरती दाखल झालेला मयूर आता मात्र तंबूच्या दिशेला नाराज इथून मात्र परतत असताना फलंदाज बाद. मैदानाच्या मध्ये जर रोशन सर विचार केला तर एक नक्कीच वादळ आपण पाहू शकतो छोटंसं, परंतु त्या वादळाप्रमाणे आता फलंदाजी करावी लागेल नेव्हिटेक रायडर्स संघाला, कारण संघ कुठेतरी अडचणीत सापडला आहे. 50 धावसंख्येवरती जणू काही इथून मात्र धावसंख्येला ग्रहण लागलाय की काय. येस, दोन्ही टीमचे कॅप्टन चला भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट DS स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण या, कारण शेवटचे 4 चेंडू इथं मात्र शिल्लक असतील, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. गोलंदाज योगेश भोईरला आपण पाहतोय वरप संघासाठी सध्या खूप चांगली कामगिरी करतो. आज इथून जर विचार केला तर नक्कीच संधी मिळाली आहे कल्याण प्रीमियर लीगमध्ये. इथून मात्र शेवटचं षटक भूषणदादा रोणे यांच्या माध्यमातून नक्कीच विश्वास दाखवला योगेश भोईरवरती, परंतु इथून जर विचार केला तर 2 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळलेत. 4 चेंडूचा विचार केला तर आता मात्र वादळी फलंदाजी करावी लागेल नेव्हिटेक रायडर्स संघाला. गोलंदाज यार योगेश खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, गोपनीसारखी बॅट फिरवली होती, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस तुषारला देखील परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर आपण पाहू शकता कृष्णा केने सर एक जबरदस्त खेळाडू आणि तितकेच ताकदीचे पंच देखील आहेत. आणि आज इथून जर विचार केला तर भूमी 11 कुंदे संघासाठी प्रतिनिधित्व करत असताना गोरदास यार बॉल ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने योगेश ऑन साईडला पटका चांगला पारा मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू चालला यावेळेस मिडविकेटच्या दिशेला 2-2 खेळाडू आले होते, परंतु मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चेंडू सीमा पार चौकार. 54 धाबा स्कोर कार्डवरती. तिसऱ्या बॉलवरती इथून मात्र चौकार आला, कारण 2 बॉल चौथ्या बॉलवरती चौकार आला. फोटो स्वतः मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारले, हे देखील पाहायचं आहे. आधीच्या बॉलवरती नजाकत तर या बॉलवरती ताकद, बॉल निघून चालला सीमा पार. संघर्षाचा शंख नाद करत असताना ठोकलाय षटकार.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल कारण 3 बॉल निर्धाववाले होते. त्यानंतर जर विचार केला तर चौकार आला आणि आता 5व्या बॉलवरती गरज होती षटकाराची आणि तो षटकार ठोकला यावेळेस फलंदाज हर्षदनं. शेवटच्या बॉलवरती काय येईल हे देखील पाहण्याजोगी असेल कारण टीमची टोटल आता मात्र 60 या धावसंख्येवरती आपण पाहतो. गुरदास्त यार योगेश पुन्हा आता फुलटॉस अजून एक चांगला फटका पार मारतो परंतु मिस्टाईम स्ट्रोक आहे डीपमध्ये क्षेत्राशी जज करतोय. कोणत्याही प्रकारची चुकी नसणार आहे. शेवट गोड केला यावेळेस टीम मुंबई 11 कुंदे संघाने आणि योगेश भोईरनं. धक्का लागेल शेवटच्या बॉलवरती परंतु टीमची टोटल एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते आहे. 60 धाबा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात आणि 61 धावाचं लक्ष असेल या मॅचमध्ये. इथून विचार केला तर टीम मुंबई 11 कुंदे संघाला पण या लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल. बघा आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतो आपण कुठे असाल तर या. दोन टीमची कॅप्टन मुंबई 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट DS स्पोर्ट्स दोन टीमची कॅप्टन यायचं. 60 धावा बनवल्या गेल्या आणि 61 धावाचा लक्षाचा आता मात्र पाठलाग करायचं आहे टीम मुंबई 11 कुंदे संघाच्या माध्यमातून. आणि या धावा इथून मात्र बनवल्या जातील की चेस होतील की डिफेंड होतील हे तुम्हाला ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय. बदलापूरचा एक बुलंद आवाज तुषारजी शिंदे सरांना. धन्यवाद. धन्यवाद राहुल चव्हाण. ज्यांचा आपण आवाज ऐकला ते मात्र बदलापूर मानकिवलीचे असणारे समालोचक आणि मॅचच्या मात्र दुसऱ्या पर्वामध्ये दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये मी समालोचक तुषार शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. पहा नेव्हिटेक रायडर्स सुरुवातीला थोडीशी त्यांची जी इनिंग होती थोडीशी लढखडताना पाहायला मिळाली. थोडीशी स्लो सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली. नंतर मात्र स्पीड पकडलं आणि स्पीड देखील साध्यासुध्या एक्सप्रेससारखं नाही तर अगदी राजधानीसारखं स्पीड पकडलं. कौतुक करावं लागेल इथं जे खेळाडू मला वाटतं हेमंत म्हात्रे अतिशय चांगली खेळी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. आणि तदनंतर मात्र 34 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून 32 धावांची खेळी आणि हर्षदची 12 धावांची खेळी. तर याच दरम्यान आपण पाहू शकतो स्पर्धेचे शिल्पकार आणि गजानन डेव्हलपर्स
चे प्रोपायटर आणि सातत्याने कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ख्याती आहे, मॅम फ्रॉम मांडा जगन्नाथ पाटील यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि त्याच्या साथीनं मनीष जाधव असतील, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. तर नक्कीच राहुल सरांनी उल्लेख केला, या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय जगन्नाथ पाटील साहेब, फिरोजी शेख, साजिद भाई रईस या तीनही आयोजकांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. अशा पद्धतीचे क्रिकेटचा सोहळा त्यांच्या माध्यमातून उभा राहिला आहे आणि अतिशय जबरदस्त आपण ही पाहतोय. कल्याण प्रीमियर लीग सीझन पहिला आणि पहिल्या सीझनमध्ये आजचा मात्र अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा मात्र आलेली आपण पाहिली आहे. यापुढील सामना DS स्पोर्ट्स आणि भूमी 11 मांडा दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी लगेच यायचं आहे. विनंती आहे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी आपण टॉससाठी यायचं आहे. गोलंदाजीसाठी हेमंत म्हात्रे सज्ज झालाय. ज्या खेळाडूला मात्र अष्टपैलू कामगिरी इथे करावी लागेल हेमंत म्हात्रेला. समोर तेजस शेलार. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका, अलॉंग दी कार्पेट चेंडू जाईल, डिप्यूट विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. थोडंसं फंबल आणि फंबलचा अर्थ आहे क्रिकेटच्या या खेळामध्ये चुकीला माफी नाही. एका धावेचे रूपांतर 2 धावांमध्ये झालंय आणि संघाचं खातं देखील 2 धावांसोबत इथे खोललं जात आहे. या स्पर्धेचे आणखी एक आयोजक आदरणीय शिल्पकार फिरोजी शेख साहेब यांच्या हस्ते या पुढील सामन्याची नाणेफेक इथे केली जाते. DS स्पोर्ट आणि भूमी 11 मांडा. यावेळेस मात्र चेंडूला फ्लिक केलंय, चांगला फटका आहे. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, तोपर्यंत 2 धावा अतिशय आरामात पुन्हा एकदा पळून पूर्ण केल्या जातील. कपल ऑफ द रन्स इथे मात्र पाहायला मिळाले. 2 फटके त्याने खेळलेत. पहिला फटका जर पाहिला तर अलॉंग दी कार्पेट चेंडू गेला होता. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा अतिशय आरामात इथे वसूल केल्यात. कौतुक करावं लागेल तेजस शिलारचं. यावेळेस मात्र फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूला मात्र भिरकावून दिलाय मिड विकेट रिजनला. चेंडूला केलंय हवाई फायर, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा मात्र बाहुबली षटकार 6 धावा. मेरिट नुसार फलंदाजी काय असते याचं मात्र उत्तम प्रात्यक्षिक दाखवलं आतापर्यंत तेजस शिलारने. पहिला चेंडू पहा फुलर लेनचा होता, त्याला नक्कीच ड्राईव्ह त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तदनंतर मात्र फ्लिकचा फटका, यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर त्याच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र चांगला कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न झाला. तेजस शिलार बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू सांगता यावेळेस तुम्हाला होताना पाहायला मिळाली आहे आणि पहिला निर्धाव चेंडू इथे मात्र हेमंत म्हात्रेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलटॉस होता समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलाय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक चौकार, 4 धावा. टॅग काय असतो आणि पॉवर प्लेचा उपयोग कसा करायचा याचं मात्र उत्तम प्रात्यक्षिक दाखवलं तेजस शेलारने आतापर्यंत. अतिशय जबरदस्त फटकेबाजी. यावेळेस देखील अतिशय चांगला फटका आहे. नक्कीच बॅकवर्ड
डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेलाय आणि तोपर्यंत एकेरी धाव इथे घेतली गेली. एकेरी धावेच्या साह्याने पहिलं षटक इथे संपलंय आणि पहिल्या षटकात संपल्यानंतर 15 धावा धावफलकावरती, 15 रन्स, लॉस ऑफ विदाउट एनी विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक इथे संपलंय आणि 15 धावा. काय सुरुवात राहिली आहे. खरं तर कौतुक करावं लागेल भूमी 11 कुंदे संघाचं 61 धावांचं आव्हान मात्र इथे चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा त्यांनी जमवल्यात. अतिशय जबरदस्त फटकेबाजी आणि संपूर्णपणे जबाबदारीने फटके त्याने खेळलेत. पहा, बॉलच्या मेरिटनुसार फलंदाजी काय असते याचा मात्र उत्तम प्रत्यय त्याने दाखवलाय आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये समोरच्या दिशेने तुम्ही त्याला खेळताना पाहायला मिळालं. तुम्ही त्याचा फ्लिक खेळताना तुम्ही त्याला नक्कीच पाहिलंय. अतिशय जबरदस्त फटकेबाजी आतापर्यंत तेजस म्हात्रेजी पाहायला मिळाले, परंतु यावेळेस मात्र एंड चेंज झालाय. कॉमेंट्री बॉक्स एंडने गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. 61 धावांचं आव्हान आहे भूमी 11 कुंदे संघासाठी आणि कशी फलंदाजी इथून पुढच्या काळामध्ये केली जाईल ते देखील पाहणं नक्कीच अतिशय जबरदस्त मॅच तुमच्या भेटीला नक्कीच पाहायला मिळेल. आता मात्र मोमेंटम जे आहे ते पूर्णपणे भूमी 11 कुंदे संघाच्या बाजूने. गोलंदाजीसाठी तुषार चव्हाण तर फलंदाजीसाठी तेजस शेलार. सफल होण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी पहा, चेंडूला अगदी स्वतःच्या नजरेजवळ येऊन दिलं. अगदी शेवटच्या क्षणी दिशा देण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडून थोडीशी दिशा बदलली. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. शॉट बॅकवर्ड थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एकेरी धाव इथे मिळेल आणि एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय आणि यावेळेस मात्र पहिल्यांदा स्ट्राईक मिळेल. 1 पॉइंट अजय बेटा यावेळेस स्ट्राईकच्या दिशेने तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल आणि आतापर्यंत 7 चेंडू हाताळले गेलेत, म्हणजेच 1.1 षटक संपलंय आणि 1.2 नंबरचा चेंडू फेस करेल अजय बेटा. फुलर लेनचा हा चेंडू होता, समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र खाता खोलू शकला नाहीत अजय बेटा. गोल्डन डकचे शिकार ठरलेत. पहिल्या चेंडूवरती शून्यावरती बाद झालेत आणि धक्का क्रमांक 1 इथे लागतोय भूमी 11 कुंदे संघाला. तर मोमेंटम थोडंफार नक्कीच इथे शिफ्ट होईल नेव्हिटेक रायडरच्या बाजूने, कारण एक विकेट त्यांनी मिळवली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज तुषार चव्हाणचा. अतिशय चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आतापर्यंत 2 चेंडू त्याने हाताळलेत. अप्पू कुंगले नवीन फलंदाज मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू नक्कीच चांगला फटका आहे. लॉफ्ट केलं होतं चेंडूला. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू आलाय आणि दुहेरी धावा अतिशय आरामात इथे पळून पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ असताना 18 धावा धावफलकावर तुम्ही पाहताय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अतिशय चांगला चेंडू. पहा, चेंडू पडल्यानंतर फलंदाजी गिरकी घेतली आहे, फिरकी देखील चेंडूने घेतली. पडल्यानंतर चेंडू कट झाला आणि अतिशय चांगलं काम तुम्ही पाहू शकता एस्टनच्या पाठीमागे यष्टिरक्षकाचं. जोरदार अपील पंचांकडे आणि अपील पंचांनी उचलून धरली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी एका विकेटचं पतन.
पंचांकडे निर्णय इथे सोपवलाय. पहा डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. फलंदाज थोडासा नाखुश जरूर दिसला, परंतु डिसिजन पेंडिंग इथे पंचांनी सांगितलंय. तिसरे पंच मात्र चेक करू इच्छितात. तिसरे पंच मैदानावरती आहेत आणि इथे मात्र डिसिजन आउट असा डिसिजन आला तिसऱ्या पंचांचा देखील. आणि फलंदाजाला मात्र मैदान इथे आता सोडावं लागेल. अतिशय जबरदस्त मॅच इथे पाहायला मिळते. थोडासा त्यांनी करवड आता बदललेली पाहायला मिळते. भूमी इलेव्हन कुंदे दोन खेळाडू मात्र इथे बाद झालेत. कृष्णा केने नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत, परंतु दोन बॅक टू बॅक विकेट, दोन धक्के इथे मात्र तुषार चव्हाणने दिलेत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी तुषार चव्हाणची आतापर्यंत तुम्हाला पाहायला मिळते. ज्या खेळाडूने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे भूमी इलेव्हन कुंदेसाठी, तो खेळाडू मात्र नॉन स्ट्राईकच्या दिशेने तुम्ही पाहू शकता तेजस सेलारला. आणि आता मात्र एका भागीदारीची आवश्यकता या सामन्यामध्ये भूमी इलेव्हन कुंदे संघासाठी. दोन झटके मात्र तगडे विकेट्स या षटकामध्ये मिळवले. तुषार चव्हाणचं कौतुक करावं लागेल. आणि भूमी इलेव्हन संघाला आता मात्र एका भागीदारीची आवश्यकता आहे. एका भागीदारीने या मॅचमध्ये कमबॅक करू शकतात, परंतु आता मात्र मोमेंटम जर तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे नेव्हिटेक रायडरच्या बाजूने. आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये मोमेंटम ही गोष्ट खूप महत्वाची आहे. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, अतिशय जबरदस्त फटका. चेंडूला केलाय हवाई फायर आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषच्या बाहेर. बाहुबली षटकार 6 धावा. कृष्णा केने मैदानावरती आला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र डगआउट मधून सेट होऊन आला होता की काय. आणि गोलंदाज तुषार चव्हाणने आतापर्यंत अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं, परंतु यावेळेस हाफ ट्रॅकर टाकलाय आणि हाफ ट्रॅकर वरती कृष्णा केने कसा तुटून पडलाय हे मात्र सर्वांनी पाहिलंय. अतिशय जबरदस्त फटका आणि षटकारानं मात्र खातं खोललंय कृष्णा केनेने. काय फटका होता, अतिशय जबरदस्त फटका आणि अतिशय दूरवरती ह्यूज हँडसम षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आहे. कृष्णा केनेच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होते भूमी इलेव्हन कुंदे संघाच्या बाजूने. 24 चेंडू आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आणि 2 सेट फलंदाज मी म्हणेल, कारण कृष्णा केने डगआउट मधून सेट होऊन आलाय. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय त्यानं, भले हाफ ट्रॅकर असू देत परंतु षटकार तुम्हाला मारावा लागतो. आणि त्या समवेत मात्र दुसरा खेळाडू देखील अतिशय फॉर्म मध्ये तेजस सेलार. आता यांना मात्र जबाबदारी घ्यावी लागेल आणि भागीदारीची आवश्यकता इथे असणार आहे. आणि नेव्हिटेक रायडर संघाला इथे मात्र विकेट मिळवाव्या लागतील, कारण तेजस सेलारने आतापर्यंत फॉर्म दाखवलाय आणि कृष्णा केनेने देखील षटकाराने सुरुवात केली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे. मोरेश्वर पहिला चेंडू दिशा इथे मात्र चुकली आहे. पंचांनी काय केलंय, आपले दोन्ही हात हवेमध्ये समांतर फैलावलेत आणि हा चेंडू वाईड असल्याची सूचना केली आहे. आणि गोलंदाजाला हा चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल याची देखील सूचना गोलंदाजाला दिली आहे. वाईड बॉल, वाईडच्या माध्यमातून एकेरी धाव.
25 धावा. यावेळेस पुन्हा एकदा दिशा चुकली आहे आणि पंचांनी मात्र आता दशा खराब केली. हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल याची पुन्हा एकदा सूचना दिली आहे. बॅक टू बॅक 2 कंजेक्युटिव्ह वाईड डिलिव्हरीज फ्रॉम दी बॉलर. सव्वीस धावा धावफलकावरती. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नो बॉल पंचांनी इथे मात्र घोषित केलाय आणि नो बॉल वरती फ्री हिट देखील असणार आहे आणि तोच खेळाडू स्ट्राईकच्या दिशेने म्हणजे तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील करू शकत नाही. क्षेत्ररक्षण हा हेच राहील कारण फ्री हिटचा नियम असा असतो ज्यावेळेस नो बॉल पडतो. आता पहा लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये 2007 सालापासून फ्री हिटचा नियम अंमलात आला आणि तेव्हापासून तोच खेळाडू जर स्ट्राईकला राहिला तर तुम्हाला नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता येत नाहीत. हा देखील असणारा एक नियम आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी तर सज्ज झालाय. फ्री हिटचा चेंडू आहे. यावेळेस मात्र हवेत चेंडू जातोय. खेळाडू चेंडूवरती येण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू नक्कीच पूर्णपणे चेंडूवरती गेले नाहीत. वन बाउंड चेंडूवरती गेलेत. एकेरी धाव इथे मिळेल आणि एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 28 धावा धावफलकावरती. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अतिशय खराब सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली गोलंदाज मोरेश्वरची. 2 वाईट तदनंतर एक नो बॉल आणि मोमेंटम जे शिफ्ट झालं होतं ते पूर्णपणे आता आणखी शिफ्ट होतंय भूमी विलेवन कुंदेच्या बाजूने. कृष्णा केनेला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली आणि किती विध्वंसक फटके कृष्णा केने खेळू शकतो याचा मात्र प्रत्यय पहिल्या चेंडूवरती इथे नक्कीच आणून दिलाय कृष्णा केनेने. कौतुक करावं लागेल कृष्णाचं. 6चा स्ट्राईक रेट कृष्णाचा आहे सध्या तरी. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आहे. बॅक टू दी बॉलर. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केलाय. मोरेश्वर थोडासा कमबॅक करतोय. 3 चेंडू खराब टाकले त्यानंतर मात्र कमबॅक केलाय आणि धावफलक आपल्या जागेवरती स्थिर आहे. 28 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 61 धावा तुम्हाला बनवायच्यात. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा खराब दिशा. आतापर्यंत 4 धावा त्याने एक्स्ट्रा खर्च केल्या. 3 धावा वाईडच्या माध्यमातून, 1 धाव नो बॉलच्या माध्यमातून, 4 एक्स्ट्राच तुम्ही मात्र नक्कीच खर्च करू शकत नाही एका षटकामध्ये. खराब ॲनालिसिस तुमचं पाहायला मिळतं ज्यावेळेस षटक संपतं त्यावेळेस मात्र खराब ॲनालिसिस तुमचं पाहायला मिळतं कारण 4 चेंडू तुम्ही एका षटकामध्ये एक्स्ट्रा टाकताय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेस मात्र नजाकत पाहायला मिळते. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. टायमिंग अतिशय बेमिसाल आहे आणि चेंडू अडवणं मात्र क्षेत्ररक्षणासाठी मुश्किल होऊन जातं. चेंडू मात्र जातोय सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. अतिशय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळालाय. ताकद तुम्हाला पाहायला मिळते. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं होतं ज्या ठिकाणी एकही खेळाडू तैनात नव्हता. खेळाडू तैनात होता तर तो पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान तैनात होता. अतिशय चांगला एरिया त्यांनी निवडला. चेंडूला खूप लेट खेळलं आणि त्यामुळे चौकार मिळतोय. यावेळेस मात्र समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला कमबॅक. कौतुक करावं लागेल मोरेश्वरचं देखील. काही चेंडू त्याने नक्कीच खराब टाकलेत परंतु काही चेंडू दर्जेदार देखील राहिलेत आणि धावफलकाचा जर विचार केला तर 33 धावा धावफलकावरती. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 2 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 33 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय आणि एकेरी धाव इथे मात्र घेतली जाईल. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात. 34 धावा धावफलकावरती आणि इथे मात्र मिडल ओव्हरमध्ये कशी फलंदाजी असायला पाहिजे तशीच फलंदाजी कृष्णा केनेकडून पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट नक्कीच पाहायला मिळालंय कृष्णा केनेकडून आतापर्यंत. सुरुवात षटकाराने केली परंतु तदनंतर एक चौकार आल्यानंतर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला. हवेत चेंडू जातोय. लिडिंग एज बॅटचं लागलं होतं. खेळाडू तिकडे तैनात होता. झेल मात्र सटकलाय आणि इथे धावा किती मिळवल्या ते पाहावं लागेल. बरंच काही मैदानावरती घडते. विकेट किपरचे पाय बॅटवरती लागलेत. बॅट हातामधून सटकते. धावा येत आहेत 2 धावा. 36 धावा धावफलकावरती आणि
3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या नंतर जर विचार केला तर 36 धावा धावपलकावरती आणि नक्कीच भूमी 11 कुंदे संघाची जमेची बाजू जर कुठली असेल तर सलामीला आलेला फलंदाज अजून देखील मैदानामध्ये अर्थात तेजस शेलार आणि कृष्णा केने हे 2 खेळाडू अजून देखील मैदानामध्ये आहेत आणि या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती आता मात्र खूप जबाबदारी असणारे ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मैदानामध्ये होतोय आणि आपण ऐकूयात डीजे मास्टरला थोडीशी संधी मी देतोय. आपण पाहतोय कल्याण प्रीमियर लीग 2022 आपण पाहतोय जगन्नाना पाटील यांच्या मुख्य आयोजनांमधून खरं तर शिल्पकार या स्पर्धेचे आणि अशा अनेक कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या ज्या ग्रामीणच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांचे शिल्पकार आहेत आणि क्रिकेट वेडा माणूस म्हणून देखील आपण त्यांचा उल्लेख करू शकतो. आदरणीय जगन्नाना पाटील, आदरणीय फिरोजी शेख साहेब, आदरणीय साजिदभाई रईस या तिघांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली एक पर्वणी, एक क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दुपारचं रणरणत ऊन आहे आणि ह्या रणरणत्या उन्हात देखील क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा थरार कुठेही तुम्हाला कमी दिसणार नाही आणि नक्कीच खेळाडूंनी मात्र अतिशय एवढ्या उन्हात देखील खेळण्याचं धाडस तुमचं आहे. खेळाडूंचं खरं तर कौतुक आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण नक्कीच मे महिन्याचं ऊन हे खूप कठीण असतं आणि या रणरणत्या उन्हात देखील खेळाडूंचा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला आहे आणि खरं तर कौतुक करावं लागेल आयोजकांचं देखील. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी केली गेली आहे आणि खेळाडूंचं कौतुक यासाठी की इतक्या रणरणत्या उन्हात देखील मैदानावरती घाम घालण्यासाठी तुम्ही तयार आहेत. तर धावफलकाचा जर विचार केला तर 36 धावा धावफलकावरती आहेत आणि नक्कीच अतिशय जबरदस्त तुम्हाला स्कोरिंग इथे पाहायला मिळेल. आज 4 समालोचकांचं पॅनल तुम्हाला पाहायला मिळतंय. आमचे योगेश दादा असतील, रोशन दादा संते असतील आणि मॅन फ्रॉम बदलापूर राहुलजी चव्हाण असतील, यांच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त समालोचनाची पर्वणी देखील आपल्यापर्यंत पोहोचवली. अतिशय जबरदस्त पंचांचं पॅनल तुम्हाला पाहायला मिळेल आणि ही स्पर्धा लाईव्ह देखील तुम्हाला पाहायला मिळते. सव्यात सामन्याच्या दिशेने गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती. अतिशय जबरदस्त 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. एक बॉल डॉट आलाय, याचा अर्थ 17 चेंडू आणि अजून देखील 25 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी तुषार चव्हाण पुन्हा एकदा सज्ज आहे. तर फलंदाजीसाठी कृष्णा केने. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, पॉवर पहा, अतिशय जबरदस्त फटका, चेंडूला केलाय हवाई फायर, चेंडू जातोय नक्कीच काव कॉर्नर सीमारेषच्या बाहेर. षटकार 6 धावा. बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू होता. कृष्णा केने पॉवर पहा किती जनरेट केली आहे. काय फटका होता, अफलातून फटका कृष्णा केनेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू जाईल काव कॉर्नर रिजनला. खेळाडू चेंडूवरती येईल. एकेरी धाव इथे मात्र असणारे एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 43 धावा. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम कृष्णा केने. तुषार चव्हाण पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि समोर मात्र आणखी एक फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आहे आणि आता मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे मात्र करावे लागतील वारंवार. जी नेव्हिटेक रायडर्स टीम आहे आणि आता मात्र एक विकेट इथे मिळवणं अनिवार्य असणार आहे नेव्हिटेक रायडर्ससाठी, अन्यथा सामना मात्र हातामधून निसटताना पाहायला मिळतोय. नेव्हिटेक रायडर्स कमबॅक इथे करावं लागेल, विकेट मिळवावी लागेल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय आणि चेंडू मात्र खूप दूरवरती जाईल. चेंडूला केलाय हवाई फायर आणि चेंडू जातोय
मिड विकेट सीमारेषच्या बाहेर, षटकार 6 धावा. पहिले षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं तुषार चव्हाणने. या षटकामध्ये मात्र खूप मोठी फटकेबाजी, खूप मोठं आक्रमण त्याच्यावरती पाहायला मिळत आहे. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच चेंडूला दिशा दिली, ऑन ड्राईव्ह केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं होईल का, परंतु एकाच धावेवरती समाधान इथे मानले दोन्ही फलंदाजांनी आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 50 धावा धावफलकावरती. भूमी 11 कुंदे टीमच्या जिंकण्यासाठी अजून देखील केवळ 11 धावांची आता आवश्यकता आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना 11 धावांची आवश्यकता, 50 धावा धावफलकावरती. आणि कौतुक करावं लागेल कृष्णा केने आणि तेजस सिलारचं, काय भागीदारी इथे बनवली आहे. आणि अडचणीत असताना संघाला मात्र सावरत आहेत दोन्ही फलंदाज. लॉंग ऑफ रिझनला इथे मात्र संधी क्रिएट झाली आहे आणि खेळाडू खूप पुढे होता. धावा किती आहेत पंच आपल्यापर्यंत नक्कीच कळवतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 52 धावा धावफलकावरती. 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 52 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता असणार आहे ती येणारे 12 चेंडू आणि 9 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. या मॅच मध्ये काही ट्विस्ट जर यायचं असेल तर नेव्हिटेक रायडर्स संघाला विकेट मिळवणं इथे मात्र अनिवार्य असणार आहे. विकेट मिळवाव्या लागतील या मॅच मध्ये. जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर विकेट इथे मिळवाव्या लागतील. भूमी 11 कुंदे संघाचा जर विचार केला तर कृष्णा केने सरांचा षटकार लागलाय, तत्पासून पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवरती राज्य त्याने केलंय. पहिली फलंदाजी आपण कृष्णा केने आणि भागीदारी करत असताना तेजस शेलारने मात्र पहा मोठे फटके देखील त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. सेन्सिबल क्रिकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतंय. कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि अतिशय जबरदस्त भागीदारी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. कौतुक. 14 बॉलमध्ये 33 धावांची भागीदारी आतापर्यंत पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल तेजस सेलारचं आणि कृष्णा केनेचं. काय कॅल्क्युलेटेड रिस्क त्याने घेतली आहे, परंतु खराब चेंडूनं मात्र बिलकुल सोडलं नाहीये, पनिश केलंय. आणि अतिशय जबरदस्त फटकेबाजी आतापर्यंत दोघांच्या देखील बॅटमधून पाहायला मिळाली. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन सातत्यानं तुम्हाला मैदानावरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागलेत आणि विकेट मिळवण्यासाठी मात्र आता मात्र तडफड इथे पाहायला मिळते नेव्हिटेक रायडर्स संघाची. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय मयूर. पहिला चेंडू लिडिंग एज लागतंय, हवेत चेंडू जातोय, परंतु डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केलाय. नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू जाऊन पडतोय, ज्या ठिकाणी कुठलाही खेळाडू तैनात नाही आणि अतिशय आरामात 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 54. चेक केलं होतं या फटक्याला तेजस सिलारने. प्ले अँड मिस इथे मात्र पाहायला मिळालंय. डॉट बॉल. मयूरच्या माध्यमातून या मॅच मध्ये विकेट्स इथे मिळवाव्या लागतील नेव्हिटेक रायडर्स संघाला. अतिशय चांगली चेंडू पाहायला मिळते. कमबॅक केलंय, बॅक टू बॅक 2 कंजेक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज फ्रॉम द बॉलर. 2 डॉट बॉल इथे पाहायला मिळालेत आणि पाहूयात कशा पद्धतीने फलंदाजी करतायत तेजस शेलार. आणि तेजस शेलार इथे मात्र बाद झालेत. मॅच मध्ये काही ट्विस्ट अजून देखील बाकी आहे का हे मात्र सर्वांना पाहायचंय. मोठी बडी मछली जाल में तेजस शेलार इथे मात्र कॉट बिहाइंड झालेत. आठ बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. कृष्णा केने अजून देखील मैदानामध्ये, परंतु 8 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. मयूरने मात्र कमबॅक करून दिलाय नेव्हिटेक रायडर्स संघाला. या मॅच मध्ये आणखी काही ट्विस्ट बाकी आहे का हे मात्र येणारे 2 चेंडू नक्कीच ठरवतील. मयूरचे अतिशय जबरदस्त षटक आतापर्यंत हाताळले. पहा पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर आणखी एक डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र विकेट मिळवली. याचा अर्थ 3 डॉट बॉल लगातारचे पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये एक विकेट देखील पाहायला मिळते. कमबॅक पाहायला मिळतोय नेव्हिटेक रायडर्स संघाचा. परंतु अजून देखील कृष्णा केने सरांना जर तुम्ही मैदानात पाहिलं तर अतिशय शांत संयमी त्यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळते मैदानावरती. कुठली घाई त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत नाही किंवा सामना नक्कीच अजून देखील त्यांच्या हातात आहे
हा असणारा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावरती आतापर्यंत मला पाहायला मिळालाय, परंतु कमबॅक केलाय नेव्हिटेक रायडर्स संघाने आणि मयूरला देखील मयूरचा आत्मविश्वास थोडासा उंचावलेला यावेळी तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र कमबॅक करील का ते मात्र पाहायचंय. नेव्हिटेक रायडर्स संघ आणखी एखादी विकेट इथे येईल का ती मात्र शोधावी लागेल नेव्हिटेक रायडर्स संघाला. पाहूया सामन्यामध्ये काही ट्विस्ट येतोय का ते मात्र सर्वांना पाहायचंय. अतिशय जबरदस्त खेळी पाहायला मिळाली तेजस शेलारची, तदनंतर मात्र बाद झालाय, परंतु सामना जो आहे आपल्या संघासाठी त्यांनी आपली भूमिका बजावताना तुम्ही पाहिलंय तेजस शेलारला. बॅकफुटवरून ह्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 56 धावा अब तक 56 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे आणि फलंदाजीसाठी सज्ज होतोय फलंदाज रवी म्हात्रे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या खालच्या भागामध्ये चेंडू लागून ट्रॅव्हल होईल. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा अतिशय आरामात पळून पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा साल्यात 58. जिंकण्यासाठी अजून देखील 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. शेवटचं षटक कोण हाताळणार आणि कशा पद्धतीने हाताळणार यावरती मात्र सामन्याचा निकाल इथे अवलंबून असणार आहे. परंतु काय फलंदाजी केली आहे कृष्णा केने आणि तेजस शेलार, कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजाचं. आणि तदनंतर मात्र फलंदाजीला आलाय रवी म्हात्रे आणि 2 चेंडूंवरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून दुसऱ्या चेंडूवरती केला गेला, परंतु आतलं एज लागून मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि 2 फटके आले. 4 धावा त्याने 2 चेंडूवरती मिळवल्यात. आणि या मॅचमध्ये आणखी काही ट्विस्ट बाकी असेल तर गोलंदाजी अतिशय चांगली करावी लागेल नेव्हिटेक रायडर्स संघाला. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजी युनिट भूमी 11 कुंदे संघाचं 2 विकेट थोड्याशा लवकर थोडीशी पडझड पाहायला मिळाली, परंतु तदनंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी घेतली आहे ती कृष्णा केने आणि तेजस शेलारने. टेम्पलेट नक्कीच आपल्या संघासाठी बनवलंय. प्लॅटफॉर्म सेट केला. 6 चेंडू आणि 3 धावांची अजून देखील आवश्यकता आहे भूमी 11 कुंदे संघाला. अंतिम षटक कोण हाताळणार, क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने असणार यावरती मात्र बरंच काही अवलंबून असणार आहे, डिपेंड असणार आहे. शेवटचे 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता भूमी 11 कुंदे संघाला. सहा चेंडू 3 धावांची आवश्यकता. 2 मात्र मोठ्या ताकदीचे फलंदाज विध्वंसक फलंदाज समोर आहे. कृष्णा केने मॅन इन फॉर्म स्ट्राईकची दिशेने तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू फुलटॉसला मात्र भिरकावून दिला. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल होईल. चेंडू जाईल सीमारेषच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. आणखी एक षटकार 6 धावा आणि ही मॅच इथे जिंकली आहे भूमी 11 कुंदे संघाने. तर भूमी 11 कुंदे संघाचं अतिशय मनापासून मनस्वी अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाला हार्ड लक. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना नक्कीच गेलाय, परंतु नक्कीच अतिशय जबरदस्त खेळी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. कृष्णा केने आणि तेजस शेलार या सामन्याचे दुसऱ्या डावामधले हिरो मात्र हे 2 खेळाडू राहिलेत आणि पूर्णपणे सामना संपवून नक्कीच मिडल ओव्हरमध्ये आले होते कृष्णा केने आणि तदनंतर मात्र फिनिशरची भूमिका त्यांनी अदा केली आहे आणि एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून साकारलेली पाहायला मिळाली आहे. अतिशय चांगली खेळी कृष्णा केनेची राहिली आहे आणि त्यासोबत मात्र तेजस शेलारची देखील अतिशय उत्कृष्ट खेळी राहिली आहे. आणि 10 चेंडूंमध्ये 26 धावांची ज्याने खेळी केली आहे 3 षटकारांच्या मदतीने आणि 1 चौकाराच्या मदतीने कृष्णा केने मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ठरलाय. भूमी 11 मांडा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय विनंती आहे. तर त्याने डेडिकेट केली आहे ही मॅन ऑफ द मॅच जाते तेजस शेलार
ज्याने मात्र या बेस तयार केला होता नक्कीच भूमी 11 मांडासाठी तेजस सेलार आपण मंचावरती जायचंय. 28 धावांची परंतु आकर्षक खेळी ज्याने